पंढरनाथ कडव यांच्याकडून मोहो टीमच्या खेळाडूंना बॅट्समनला जर 17 धावा बनवल्या एक ओव्हरमध्ये का 17 धावा कधीही बनवल्या म्हणजे 2 ओव्हरची मॅच आहे 2 ओव्हरमध्ये 17 धावा वैयक्तिक बनवल्या एकट्यानं तर पारितोषिक असेल ते 1000 रुपयाचं. सामन्याला सुरुवात होईल. मोह आणि वावंजे अशी सेमीफायनल नंबर 1 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि विष्णू शेठ भगत वाजे सुट्टी मेकर शर्यत प्रेमी त्यांचं आगमन या व्यासपीठावरती या मैदानावरती झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दोन्ही टीम एक सूचना ऐकायची आहे की आपण मगाशी अनाउन्समेंट केली होती फायनलच्या धावा मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी गृहीत धरल्या जाणार नाहीयेत. विकेट देखील का म्हणजे ही शेवटची मॅच असेल ज्यामध्ये तुम्ही धावा बनवून सिरीज बॅट्समन बॉलर पर्यंत पोहोचू शकता. पंचांचा निर्णय आलाय. सामन्याला होईल सुरुवात. 1 2 3 लेट्स प्ले. पहिला बॉल गोलंदाज तयार. ओ पहिल्याच बॉलवरती चांगला फटका शपल होऊन मागच्या बाजूने चेंडू खेळून काढलाय. चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग आणि फाईन लेगच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर मात्र होते. 2 धावा धावून या चेंडूवरती केल्या जातात कंप्लीट. 2 धावा मिळतील बॉलवरती. 2 ओव्हरची असेल मॅच. सुरुवात 2 धावेने केली आहे ती फलंदाज सुमित मोरे या खेळाडूंनी. सुमित आणि चेतन ही सलामीची जोडी मोहो टीमची आपण मैदानात पाहतोय. टॉस जिंकला होता तो वामनजी टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमतः घेतलाय तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते मोहो टीमला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिला गोलंदाज आपण पाहतोय तो प्रणय मात्रे. स्विच करण्याचा प्रयत्न चांगला संपर्क होत नाहीये. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न होईल का. यस दुसरीचा प्रयत्न देखील वेगाने कंप्लीट झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट लेग बायच्या स्वरूपात या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावरती. दोन बॉल धाव संख्या धाव फलक्यावरती लागली ती 4. गोलंदाज प्रणय मात्रेचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न अपील झाली होती आणि स्वतःहून पहा खेळाडू निश्चितपणे खेळाडू वृत्ती पहा या खेळाडूची. पंचांनी निर्णय द्यायच्या अगोदर त्यानं मैदान सोडलंय. फार चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. पहिला धक्का लागलाय तो मोहो टीमला. फलंदाज सुमित या बॉलवरती झालाय बाद. फलंदाज पहिला धक्का मिळालाय तो मोहो टीमला. सुमित झालाय बाद. 4 या धावसंख्येवरती पहिली विकेट गेली आहे ती मोहो टीमची. नवीन फलंदाज आलाय इनॅट नंबर 3 वरती मैदानात तो दीपेश मोरे हा खेळाडू. हो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न घुटना टेक तमाशा देख पाहायला मिळालाय. बॉन्ड लाईनच्या पलीकडे दणदणीत चौकार आलाय तो दीपेशच्या बॅट मधून. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गुडघा टेकला आणि त्यानंतर बॅट अँड बॉलचं चांगलं कनेक्शन झालं आणि बॉल मात्र गेला सीमा पार. आलाय चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. 4 चेंडू झाले. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर घेतलाय आपण पाहतोय. फिल्डर जास्त आता लेग साईडला लावलेत. गोलंदाज तयार. 8 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट. 1 धाव कंप्लीट झाली आहे. थोडीशी खराब फिल्डिंग. 1 धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी मिळाल्यात मात्र 2 धावा. अगदी चुकी केली ना क्रिकेटमध्ये तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. अगदी थोडक्यासाठी बॉल सुटला
आणि फलंदाजानं लगेच ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा धावून घेतल्या. 10 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अजून या षटकातील हा शेवटचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी मात्र यष्टी वाकवली आहे. फलंदाजाला केलंय क्लीन बोल्ड. शेवटच्या बॉलवरती धक्का मिळालाय तो मोहो टीमला 10 या धावसंख्येवरती. हॅलो, पहिली ओव्हर झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती लागली आहे 10. 2 विकेट गेल्यात त्या मोहो टीमच्या. आणि पंढरनाथ कडव जे टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून एक प्राइज लावण्यात आलंय. 2 बॉलवरती या पुढच्या पहिल्या 2 बॉलवरती फलंदाजाने जर षटकार लगावला तर पंचांसाठी 500 रुपये असतील. अगलं वेगळं पारितोषिक पाहायला मिळालं. यावेळेला मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फिल्डर आलाय. बॉल पर्यंत एकीचा प्रयत्न झालाय, दुसरीचा होता परंतु दुसरी धाव मिळत नाहीये. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या धावफलकावरती होईल ती 11. सेमीफायनल नंबर 1 ची लढत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आयोजित श्री गणेश आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चे पर्व. सूरजदादा भगत आणि त्यानंतर रोनित पाटील आणि श्री गणेशची सर्व टीम या टीम कडून फार चांगलं आयोजन आणि परफेक्ट नियोजन मात्र या टुर्नामेंटच्या या ठिकाणी पाहायला मिळालंय. अकूट टप्प्याचा बॉल, बराच काला वेट, बॅटची कट घेऊन बॉल गेलाय उंच. 2 फिल्डर बॉलचा करतात पाठलाग. तत्पूर्वी 2 धावा धावून झाल्यात कंप्लीट. गुड रन इन बिटवीन द विकेट. सिंगल डबल्सला देखील आता प्राधान्य द्यावं लागेल ते मोहो टीमला. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने धावसंख्या होईल ती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. गोलंदाज तयार. बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगतचा फटका, एक धाव वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेस ठरला. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नात तिसऱ्या पंचांनी रेफर केलाय. ऑन स्क्रीन वरती चेक करा. 2 धावा आहेत कंप्लीट. तिसरीसाठी थर्ड अंपर. नॉट आउट पंचांनी चेक केलंय. म्हणजे काय धाव गती आहे. गुड रन इन बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं आणि हरण्याच्या वेगाने 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. जरी मोठे फटके आले नसले तरी देखील सिंगल डबल धावेनं आपलं धावफलक हलतं ठेवलंय ते मोहो टीमनं. टोटल धावसंख्या आता धावफलकावरती लागली आहे ती 16 धावा. उर्वरित अजून 3 बॉल बाकी आहेत. ओ यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन ताकदीने लगावलाय स्ट्रोक. चेंडू गेलाय सीमा पार. दणदणीत षटकार आलाय. षटकार आलाय तो फलंदाज चेतन मोरेच्या बॅट मधून आणि धावसंख्या झाली आहे ती 22. चांगली धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो मोहा संघ. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल होता. बॅट अगोदर फिरले, बॉल मात्र थोडासा लेट आलाय. कनेक्शन चांगलं झालं नाहीये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. डॉट बॉल. शेवटचा बॉल आता या इनिंग मधील मात्र बाकी आहे. शेवटचा चेंडू. 22 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. गोलंदाज तयार. बॅकफुट वरती येऊन पुन्हा शॉन ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक सिंगल रन झाली. दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील शित्त्याच्या चपळाईने झाली आहे कंप्लीट. 2 धावा लास्टच्या बॉलवरती मिळाल्या. 24 धावा बनवल्यात मोहो टीमने प्रथम फलंदाजी करता वेळेस 2 षटकामध्ये. आणि विजयासाठी गरज आहे वावंजे टीमला ती 12 बॉलवरती 25 या धावसंख्येची.
तर सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते, मयूर आणि प्रणय अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी ट्रॅकवर मित्तल मस्कर. पहिला चेंडू इथे मात्र लाऊड अपील मात्र फेटाळून दिले. हा चेंडू विनर डॉट. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ते मात्र लाऊड अपील आणि फलंदाज होणार बाद. पहिला धक्का लागत असताना डीजे. थँक्यू डीजे साया. आज दिवसभर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट टाकण्याचं प्रेशर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीची गोलंदाजी मित्तल मस्करच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना पण मित्तलला पाहू पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुभाषला पण पाहू. नवीन फलंदाज सुभाष. डेड बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मित्तल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तिथे मात्र चेंडू जरूर हवेत केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतील तिथे मात्र थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल मात्र टिपलाय. अजून एक फलंदाज इथे मात्र परतावं लागेल. सुभाष बॅक टू द डगआउट. डीजे. तर नवीन फलंदाज विनीत पाटील. गोलंदाज असणार मित्तल मस्कर. ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूवर 2 विकेट जरूर केलेल्या आहेत. तिथे मात्र कमालीची गोलंदाजी मित्तलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त. अजूनही संघाचं खातं काय ओपन झालं नाहीये. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे सक्सेसफुल ठरत असताना 3 चेंडूंची सांगता सुरेख. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार मित्तल मस्कर. गोलंदाजी टाकवर असणार सज्ज. नवीन फलंदाज विनीत पाटील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणार आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. कमालीची गोलंदाजी मित्तलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक होते ते सुमित कुठल्याच प्रकारची चुकी न करता विकेट हॅट्रिक कंप्लीट. अजून एक फलंदाज बाद विनीत पाटील. बॅक टू द डगआउट. डीजे. सलग 3 चेंडूंवर 3 विकेट. कमालीची गोलंदाजी, गोलंदाजीचा भेदक मारा मित्तल मस्करच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या किंगस्टार संघ म्हणून संघाला पाहिलं जातं. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पूर्ण स्पर्धेत कमालीची त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार मित्तल तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न. आउटफील्ड इथे मात्र आपल्याला फास्ट पाहायला मिळते. हा चेंडू जाणार सीमा पार. येतोय संघाचा चौकार. डीजे. चौकार निशीर संघाचा अकाउंट ओपन झालंय आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 4. शेवटचा चेंडू असणार या षटकामधील. चांगल्या गोलंदाजीचा मारा करत असताना आपण मित्तल मस्करला पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार.
मोठ्या फटक्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील, ते अडवणार जाणार नाही हा चेंडू जाणार सीमा पार, अजून एक येतोय चौकार डीजे. सहा चेंडू 17 धावा, सामना कोण जिंकणार कोण हरणार. तर स्पीडअप करा मोह संघ. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ते मात्र बॅटची ईज जरूर लागली होती, ते मात्र यष्टिरक्षक करणार चुकी. ह्या चेंडूवर धाव एक येईल आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकावर. पाच चेंडू 16 धावा, सामना कोण जिंकणार कोण हरणार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. सुमित मोरे ऑन बॉलिंग अटॅक, संघाचा कॅप्टन आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज पाहायला मिळतोय. संघाची जबाबदारी घेतली आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता, क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील, कुठल्याच प्रकारची चुकी न करता. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. अजून एक धक्का लागत असताना अजून एक फलंदाज बाद, अजून एक धक्का डीजे. तर नवीन फलंदाज राहुल जाधव आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला फलंदाज राहुल जाधव, स्ट्राईकला फलंदाज प्रथमेश म्हात्रे. 4 चेंडू 15 धाब्यांची गरज होती. इथे मात्र तर जयश जा लवकर. या चेंडूवर धावा किती दिल पंच? 3 धावा. ओके, आता मात्र 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके, 2 षटकार, सामना फिनिश होईल का? इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सुमित मोरेला पाहू. चांगली गोलंदाजी आपण पाहिले मागच्या सामन्यामध्ये, या सामने सुद्धा चांगली गोलंदाजी करेल का? सुमित मोरे असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 3 चेंडू 12 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा इथे पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, दोन्ही संघ आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. एका बाजूला पाहूया वावंजे संघ, एका बाजूला आपण पाहूया मोहो संघ. सामना कोण जिंकणार कोण हरणार? इथे पुन्हा एकदा पाहू. गोलंदाज असणार सज्ज सुमित मोरे, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू येणार निर्धाव. आता मात्र 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडूवर 2 मोठे फटके कंपल्सरी खेळावे लागतील. तर रुपाली संघाचा कर्णधार आपण पाठवायचा आहे बबुल भगत. आज दिवसभर चर्चेत राहिलाय. पुन्हा एकदा पाहू. गोलंदाज असणार तयार सुमित मोरे. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, कार्पेटच्या सहाय्याने फटका खेळला. इथे मात्र चेंडू जाणार सीमा पार. येतोय चौकार डीजे. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. एखादा खराब चेंडू आला त्यानंतर त्या चेंडूवर जर पनिशमेंट मिळाली तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो.
आपण सामना पाहिला होता, एका चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज होती. मोह विपक्ष रोडपाली संघ लक फॅक्टर होती, तिथे मात्र कमालीची फलंदाजी झाली होती. राहुल भोईरच्या बॅटमधून आलेला षटकार तिथे पाहायला मिळाला होता. इथे मात्र तो खेळ पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार सुमित मोरे. एक चेंडू 8 धावा पाहूया. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा चेंडू जरूर हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली. कुठल्याच प्रकारची चुकी न करता इथे मात्र सामना जिंकलाय मोहो संघ. ऑल द बेस्ट ऑफ नेक्स्ट मॅच. तर मोहो संघ आपला कॅप्टन आपण पाठवा.